छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आजच्या काळात नैतिकता, सुशासन आणि राष्ट्रप्रेमासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास सांगणाऱ्या किल्ल्यांच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हे किल्ले म्हणजे फक्त दगडमाती नाही, तर पराक्रम, त्याग, निष्ठा आणि स्वराज्याची स्वाभिमान, इतिहासाचा तेजस्वी पुरावा महान, शौर्य, स्वाभिमान, स्वराज्याची निशाणी, माझा शिवनेरी किल्ला, माझ्या महाराष्ट्राची शान, माझा कुशीत उभा किल्ला, उंच व अभिमानी शिवनेरी किल्ला. शिवरायांचा जन्म इथे झाला, स्वराज्याचा दीप इथे उजळला, स्वराज्याचा कुशीत उभा अभिमानाचा गड तोडला, स्वराज्याचा पहिला हुंकार शिवरायाचं स्वप्न जाणा. ढगांशी आजही बोलतो इतिहासाचा साक्षीदार, रणशिंग फुंकले इथेच घडला मराठ्यांचा संसार, घडला मराठ्यांचा पाड्यावर उभा इतिहास बोलतो, तोरणा जिथे स्वराज्याचं स्वप्न पहिल्यांदा फुलतो. शिवरायांच्या धैर्याची इथूनच झाली सुरुवात, या मातीने घडवली रक्ताने पावन झाली ही माती, तानाजींच्या रक्ताने पावन झाली ही माती, म्हणूनच आजही अभिमानाने ताट आहे आमची छाती, म्हणूनच आजही अभिमानाने ताट आहे सह्याद्रीच्या कड्यावर उभा अभिमान सिंहगडाचा, सह्याद्रीच्या कड्यावर उभा अभिमान सिंहगडाचा, तानाजींच्या पराक्रमाने उजळला इतिहास मराठ्यांचा, उजळला इतिहास मला एका अशा किल्ल्याबद्दल माहिती सांगणार आहे जो समुद्राच्या लाटांमध्ये उभा आहे, ज्याची भक्कम तटबंदी शत्रूला आव्हान देते, ज्याचे प्रवेशद्वार गुप्त असून सहज दिसत नाही आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उत्तर आहे. दगडामध्ये शौर्य दडलेला, लाठांमध्ये स्वाभिमान वाचतो, दगडामध्ये शौर्य दडलेला, लाठांमध्ये स्वाभिमान वाचतो. सिंधुदुर्ग उभा आहे तोच माझा अभिमान सांगतो, तोच माझा सागराच्या लाटांनीही ज्याच्यात पावन पाऊल घेतले, मराठ्याच्या तेजाने पहा अख्खं समुद्र नाही, नाव आपला हा कधी कोणापुढे ना झुकला, विजयदुर्गच्या बुरुजावरती काळही येऊन थांबला. आजही घुमतो ध्वनी त्या शिवरायांच्या नावाचा, आजही घुमतो ध्वनी त्या शिवरायांच्या नावाचा, उजरा माझा या गडाला जो मानबिंदू आहे महाराजा. बुलंद भिंती आणि शिवतेजाची धार, विजयदुर्गाच्या लाटांवरती घुमतो तोच शिव जय जयकार, पाण्याखालची भिंत ज्याची जगाला आजही कोड आहे, शिवरायांच्या रणनीतीचं हेच तर खरं घोड आहे. सह्याद्रीच्या गडावरची दडकाळी म्हणजे राजगड, शिवरायांच्या अभिमानाची ललकारी म्हणजे राजगड, स्वराज्याच्या इतिहासाचा सुवर्ण पान म्हणजे राजगड आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान म्हणजे राजगड, सन्मान म्हणजे राजगड. गडांचा राजा की राजांचा गड असा हा बहुमान पटकवलेला किल्ला सह्याद्रीच्या कुशीत आहे. डोंगर डोंगर बोलतो इतिहास जागा होतो, डोंगर डोंगर बोलतो इतिहास जागा होतो, राजगड उभा राहिला की स्वराज्याचा नारा होतो, राजगड उभा राहिला की जगाला नेतृत्व काय असतं दाखवणारा राजा, जगाला नेतृत्व काय असतं दाखवणारा राजा, सामान्यातून असामान्य झालेला राजा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नाव नाही, तो आहे स्वराज्याचा श्वास घेणारा राजा, जिथं स्वप्न झाली साजना. त्या रायगडच्या प्रत्येक दगडात शौर्याचा जिवंत वाजत बाजार, शौर्याचा दगडमातीचा किल्ला नाही, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे एक ओळख आहे. याच किल्ल्यावर
या किल्ल्यावर राजमाता जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली बालशिवबांनी युद्ध कौशल्य, शिस्त आणि राज्यकारभार पाहिलं की आपल्याला फक्त इतिहासच दिसत नाही तर शिवरायांची दूरदृष्टी आणि रणनीती दिसून येते. ह्या किल्ल्याचा उंच तटबंदी बुरुज आणि शिवाजी महाराजांचे लष्करी कौशल्य स्पष्ट होते. शिवाजी महाराजांनी आपला सैरीच्या खुशी गुमतो एकच ललकार पन्हागडच्या अडकला महाराजा वाघाड पण मावळांच्या रक्ताने मग पावन झाले खिंड पण मावळांच्या रक्ताने मग पावन झाले खिंड अडळ राहिले बाजी करून जसं आथाला पिंड घाव झेलूनही खिंडीत बाजी बाकी आहे. हजार घाव झेलूनही खिंडीत बाजी बाकी आहे. जोर येत नाही तोफांचे आवाज तोवर लढण्याचा हट्ट बाकी आहे. जावळीच्या खोऱ्यात बसलेला सह्याद्रीच्या कुशल दरवेळची स्पर्धा करणारा, ज्याने 10 नोव्हेंबर 1659 इतिहासाला कलाटणी दिली, निबिड जंगलात घेतलेला पण स्वराज्यासाठी सर्वात मोठा सह्याद्रीच्या कड्यापर्यंत इतिहासाची साक्ष देतो. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आजही गाठ राहतो. जावळीच्या खोऱ्यात उभा आदित्य बुरुज बाजीचा हाच तो प्रतापगड जणूकडा आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टधान प्रतापगडचे युद्ध झाले, ते प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पाप झाले, पावन केला कुस्तीचा घाट, पावन केला कुस्तीचा घाट. रावणी गुलामीची हो वाट, रावणी गुलामीची हो वाट, परशाही समाजला थाटो, परशाही समाजला थाटो. जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की समाजाचा वापर कोणाचा अपमान करण्यासाठी नाही तर ज्ञान पसरवण्यासाठी करू. मुख्यमंत्री देऊन या मला आपला धर्म मारून शरीर सुदृढ करेल. आम्ही येणारपासून तरुणांनो, जिथे तुमची बुद्धी फुटेल तिथे आमचा इतिहास पाठवा. जोपर्यंत तुमच्या मनात स्वाभिमान जिवंत आहे तोपर्यंत हे स्वराज्य अजिंक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज की च्या मंदिरावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी हे नाव ठेवण्यात आलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवरायांचा इतिहास खूप मोठा आहे, पण त्याहून छत्रपती शिवरायांच्या नावाचा सुद्धा इतिहास मोठा आहे ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा इतिहास कसा मोठा आहे, तर तुम्हाला मी त्यांच्या नावाचा इतिहास नेमका काय हे पहिल्यांदा सांगतो की शिवाजी ही 3 अक्षर आहेत. शी म्हणजे शिकण्यासाठी, व म्हणजे वाचण्यासाठी आणि ज म्हणजे जगण्यासाठी. शिकण्यासाठी वाचण्याची गरज असते आणि वाचण्यासाठी जगण्याची. म्हणजे जगण्याचा सत्य शाश्वत विचार घेऊन जगण्याचा मार्ग ज्या शिक्षणातून सुरू होतो त्या शिक्षणाचा ध्यास, वाचनाचा व्यासंग आणि जगण्याचा एक उन्मुक्त विचार जो स्वच्छंदी माणसाला ध्येयाकडे घेऊन जाऊ शकतो, अशा सगळ्या कल्पना शिवाजी या नावातच पाहायला मिळतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराय असं सुद्धा म्हणतो, बरोबर की नाही? तर तुम्ही बघा, छत्रपती शिवरायांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला आणि मृत्यू कुठं झाला? आता शिवनेरीतलं शिव आणि रायगडावरचं राय, शिवराय. म्हणजे जन्मापासूनचा ते मृत्यूपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या नावामध्ये. गोष्टी ज्या शिवरायांच्या चरित्रातल्या माहीत नव्हत्या, खूप छोटे बारकावे आपल्याला माहिती नव्हते आणि खरोखरीच त्या उदाहरणांची आणि त्या प्रसंगांची आपल्याला ओळख करून दिली आणि खरोखरीच आपल्याला शिवरायांच्या चरित्रात नक्की काय घ्यायला पाहिजे. आपण इवन शिक्षकांना सुद्धा, म्हणजे मला सुद्धा काही गोष्टी सरांनी सांगितलेल्या माहिती नव्हत्या. ह्या गोष्टी आपण शिक्षक म्हणून, पालक म्हणून खरोखरीच मुलांच्या मध्ये ह्या रुजवायला पाहिजे. निश्चयाचा महामेरू, बहुजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाची सांगता करताना मला अतिशय आनंद